नमस्कार, जय किसान. आपण पाहत आहात वावर न्यूज. काल संबंध मराठवाडाभर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांनी शिवस्मारकांची एक रथयात्रा आयोजित केली होती. 14 तारीख ते 17 तारीख या पिरियडमध्ये 17 तारखेला काल संध्याकाळी माझगाव या ठिकाणी या रथयात्रेचा समारोह झालेला आहे. पण आज आपण गाडेपिंपळगावमध्ये आहोत. गाडेपिंपळगावमध्ये आज सकाळी शिवाजी महाराजांचं भव्य असं स्मारक या ठिकाणी या गावामध्ये उभा केलेला आहे. आता आपण या संबंधित गावामध्ये आलो आहोत. या गावातील तरुण मंडळीला किंवा ज्येष्ठांना असं विचारू किंवा एवढं मोठं भव्य स्मारक हे कुणी दिलं आणि कसं उभा केलं आणि केव्हा उभं केलं. भैया बोला की. आपण याच गावचे आहात ना? काय नाव आपलं? कोणचे? अक्षय भैया, हे एवढं मोठं स्मारक हो, काल आपला धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने भेटलं की गावकऱ्याच्या वतीने या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे. हो, मी गेलो गावाकडं बाहेर गेलो तर थोड्या वेळानं लावतो फोन. स्मारक बसवणाऱ्या हो, पिंपळगाव ते शिवप्रेमींचे मी अभिनंदन करतो. फोन लावतो तुम्हाला एक 10 मिनिटात. किंवा एवढ्या मोठ्या गावात अशा प्रकारे महाराजांचं स्मारक असणं अत्यंत गरजेचं होतं. सर्वप्रथम ज्या अज्ञात कुणी असं अज्ञात असतील त्यांचं मी सर्वप्रथम गावाच्या वतीनं अभिनंदन करतो. पुतळा कोणी दिला, कुणी बसवला याची आम्हाला कसली कल्पना नाही. मी सकाळी जस्ट घरून आलो, देवाचं दर्शन घेतलं, बघितलं, आनंद वाटला. कोणी बसवले म्हणजे आम्हाला माहीत नाही. तर अक्षय भैयाचं असं म्हणणं आहे किंवा हा पुतळा जो बसवला आहे भव्य स्वरूपाचा हा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने बसवला आहे. पण ज्यांनी कुणी बसवला आहे तो काम चांगल्या पद्धतीने केलं आहे. तर आता हे बसवलेल्या पुतळ्याचं गावकऱ्यांना याच ठिकाणी राहावं असं मान्य आहे का स्थलांतर वगैरे होणार आहे? तेच ठिकाण मान्य आहे गावकऱ्यांना. हा महाराजांचा चौक आहे आणि गावात आम्ही काही देतच राहू. गावकऱ्यांना महाराज महाराज म्हणता जास्त नाही ते सगळ्या महाराष्ट्रात गावकऱ्या जमीन पूर्ण असतील त्या लक्षात आहे. कारण हे गाव नागरिक म्हणूनच. तर आपण या ठिकाणी या गावचे आपले बाप्पा आहे तिथं. बाप्पाला विचारू, बाप्पा हा पुतळा बसवत असताना गावातील काही मंडळी या ठिकाणी उपस्थित होते का नव्हते? आणि ज्यावेळेस पुतळा बसवला गेला आहे त्यावेळेस तुम्ही होतात का? आणि तुम्ही नसताल तर तुम्ही कधी पाहायला गेला ह्या पुतळा? मी गावकरी ह्या नात्याने प्रथमतः त्यांनी तुम्ही शिवाजी महाराजांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा केलं आहे त्यांचे मी आभार मानतो व त्यांचं अभिनंदन करतो की आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आमच्या गावामध्ये उभं राहिलं आहे. याचा सर्व गावातील जनतेला व शिवप्रेमींना अभिमान आहे. ज्यावेळेस आम्ही सकाळी उठून गावात आलो त्यावेळेस आम्हाला हे निदर्शनात आलं स्मारक उभा राहिलेलं. कुणी केलं, किती वाजता केलं किंवा काही शक्ती पण कल्पना नाही. पण ज्या शूरवीरांनी केलं त्यांचं खरंच अभिनंदन. आता बाप्पांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी कोणी केलं अज्ञात व्यक्तीने त्यांचं ते अभिनंदन करत आहेत. तर बाप्पा या ठिकाणी स्मारक पाहत आहोत. हा स्मारक जमिनीच्या अंतरावर आहे आपण बनवणार आहे. माझ्या कल्पनेने ज्यांनी कोणी हे केलं त्यांच्यानंतर आता शिवप्रेमी त्याच्यामध्ये हळूहळू डेव्हलपिंग करतील. खालचं स्ट्रक्चर खालचा जो चबुतरा असतो, वटा असतो किंवा खालचं जे हे असतं ते चांगल्या प्रकारे बनवलं जाईल. भविष्यात ला चांगलं एक रूप दिलं जाईल. हा खूप दिवसापासून शिवाजी महाराजांचा चौक आहे. त्या चौकामध्ये पुतळा बसावा किंवा त्यांचं स्मारक उभं राहावं हे प्रत्येकाचं स्वप्न होतं. ते त्यांनी आज साकार केलं. हळूहळू ह्याच्यात प्रोग्रेस होईल व हे सगळ्यांचं एक प्रतिष्ठित किंवा मोठं भक्तिमय ठिकाण होईल असं मला वाटतं. तर या ठिकाणी आपण पाहिलं आज गाडेपिंपळगाव येथील तरुण मंडळी असं म्हणत आहेत किंवा हे जो स्मारक उभा केला आहे
ते कुणीतरी अज्ञात व्यक्ती आलेत आणि त्यांनी बसवलं आहे. पण ज्यांनी कुणी बसवलं आहे त्यांनी खूप अभिमानाची गोष्ट या ठिकाणी केली आहे. एवढं मोठं भव्य आणि दिव्य स्मारक, समोरच पापदंडेश्वरांचं मंदिर आहे गावातील, आणि गावातील प्रथम दर्शनीचा जो भाग आहे या भागामध्ये शिवाजी महाराजांचं एवढं मोठं स्मारक बसवल्यानंतर इथल्या गावकऱ्यांची मनस्थिती खूप चांगली झालेली आहे. आपण पाहत आहात वावर न्यूज. धन्यवाद.